नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी तुमचं सर्वांचं परत एका नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, हा आठवडा मार्केटच्या दृष्टीनं खूप महत्त्वाचा असणार आहे. कारण मार्केटमध्ये ज्या पद्धतीचे इव्हेंट सुरू आहेत, ज्या पद्धतीनं मार्केटमध्ये कन्सिस्टन्सी बेसिसवर मार्केटमध्ये सेलिंग सुरू आहे, हे सेलिंग कधी थांबणार? या संदर्भात खूप मोठा प्रश्न आज इन्व्हेस्टरच्या मनामध्ये घोंगावत आहे. कारण आज इन्व्हेस्टरच्या पायाखालची माती अक्षरशः सरकत असलेली तुम्हाला दिसून येईल. पाठीमागच्या 6 आठवड्यापासून नॉन स्टॉप बेसिसवर निफ्टी इंडेक्समध्ये आणि ओव्हरऑल मार्केटमध्ये सेलिंग असलेलं दिसून येतंय. मित्रांनो, हे मार्केटमधलं सेलिंग कधी थांबणार? फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर इंडियन इक्विटी मार्केटवरती इतके बेरिश का होत आहेत? आणि त्याचबरोबर या आठवड्यामध्ये सर्वात महत्त्वाचा इव्हेंट घडला, तो म्हणजे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी भारतावरती पहिल्यांदा 25% टॅरिफ्सचं अनाउन्समेंट केलं. त्यानंतर ॲडिशनल 25% टॅरिफ्सचं अनाउन्समेंट केलं. आता टोटल जवळपास 50% टॅरिफ्स भारतावर लावण्यात आले आहेत. तर इम्प्लिमेंटेशन जे आहे ते एंड ऑफ द ऑगस्ट मंथच्या आसपास सुरू होणं अपेक्षित आहे. मित्रांनो, या दरम्यान जर भारत आणि अमेरिकेच्या दरम्यान ट्रेड डील फिनिश झाली तर त्यानंतर डेफिनेटली मार्केटमधलं सेलिंग थांबू शकतं आणि इथून मार्केट वरती जाण्याचा प्रयत्न करू शकतं. पण ज्या पद्धतीचे आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा टान्स राहिलेला आहे, ते अमेरिकेच्या पुढे कितपत झुकतात हे बघणं खूप गरजेचं आहे. त्याचबरोबर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष देखील या सर्व वादावरती कशा पद्धतीनं तोडगा काढतात, भारतासमोर कुठला नवीन प्रस्ताव ठेवतात, हे बघणं खूप महत्वाचं आहे. कारण अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जे आहेत डोनाल्ड ट्रम्प, हा खूप हिमजिकल माणूस आहे. मित्रांनो, पाठीमागच्या टर्ममध्ये देखील याच पद्धतीचा तो अनाउन्समेंट करायचा. प्रत्येक 2 ते 3 दिवसाला अनाउन्समेंट करायचा. परंतु आताच्या टर्ममध्ये मात्र तो 24 तासाच्या अगोदर अनाउन्समेंट करत आहे, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. त्यामुळे पूर्ण जगाचं अर्थकारण ढवळून निघालेलं आहे आणि याचा पूर्ण जगाच्या शेअर बाजारावरती, जिओ पॉलिटिक्सवरती आणि जगाच्या पूर्ण अर्थकारणावरती खूप मोठा परिणाम होत असलेला दिसून येतोय. त्याचबरोबर पाठीमागच्या काही दिवसापासून जर भारतामधलं फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरचं जर तुम्ही सेलिंग बघितलं तर मित्रांनो, ते नॉन स्टॉप इंडियन इक्विटी मार्केटमध्ये सेलिंग करत असलेले दिसून येतील. मित्रांनो, विशेषतः तुम्ही जर 2025 या वर्षाचा जर विचार केला तर जवळपास 1,28,000 कोटी रुपयांचं सेलिंग फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरनं इंडियन इक्विटी मार्केटमध्ये केलंय. पण मित्रांनो, इयर ऑन इयरचा जर डेटा बघितला तर 2021 ते 2025 या पाठीमागच्या 5 वर्षामध्ये फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर इंडियन इक्विटी मार्केटवरती नेट सेलर आहेत, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. त्याचबरोबर पाठीमागच्या वर्षाचा जर विचार केला म्हणजे जानेवारी 2025 पासून ते आज ऑगस्ट 2025चा या 7-8 महिन्याचा जर तुम्ही अभ्यास केला इंडियन इक्विटी मार्केटचा, तर या पिरियडमध्ये सर्वात जास्त पिटाई झालेलं कुठलं सेक्टर असेल तर ते म्हणजे आयटी सेक्टर आहेत. आणि आयटी सेक्टरमध्ये जवळपास 50,000 कोटी रुपयांचं सेलिंग जे आहे ते फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरने केलेलं तुम्हाला दिसून येतोय. आणि याच वर्षामध्ये आयटी इंडेक्समध्ये जवळपास 25% घसरण जी आहे ती तुम्हाला झालेली दिसून येते. मित्रांनो, जगाच्या अर्थकारणामध्ये, जगाच्या टेक्नॉलॉजीमध्ये खूप सारे बदल होत आहेत आणि या बदलामुळेच या ठिकाणी आयटी सेक्टरवरती फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर जे आहेत ते प्रचंड मोठ्या प्रमाणात तुम्हाला बेरिश असलेले दिसून येतील. त्याचबरोबर मित्रांनो, ह्या मार्केटचा ज्यावेळेला आपण विचार करतो त्यावेळेला अजून एक डेटा आपल्याला बघणं खूप गरजेचं आहे. मित्रांनो, तुम्ही जर फ्रायडेच्या ट्रेडिंग सेशनला जर बघितलं तर फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर असतील, डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर असतील, ह्या दोघांनी जवळपास 8 ते 9,000 कोटी रुपयांचं कॅश मार्केटमध्ये बाईंग केलेलं दिसून येते. पण मित्रांनो, एक सर्वात महत्वाचा आणि इंटरेस्टिंग डेटा माझ्या समोर जो आला तो खूप शॉकिंग होता. पाठीमागच्या काही दिवसापासून जर तुम्ही क्लायंट असतील, प्रोप्रायटरी डेस्क असतील, एफआयचा जर काही डेटा बघितला तर हा डेटा थोडाफार शॉकिंग असल्याचं दिसून येतोय. सध्या मार्केटचा जर विचार केला तर मित्रांनो, जे रिटेलर आहेत यांच्या मार्केटवरती सध्या सर्वात जास्त लॉंग पोझिशन आहे, ते पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि त्याच वेळेला तुम्ही जर फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरचा जर डेटा बघितला तर त्यांच्या फक्त या मार्केटवरती 18,122 लॉंग पोझिशन आहेत आणि जवळपास 2 लाखापेक्षा जास्त या मार्केटमध्ये त्यांच्या शॉर्ट पोझिशन ओपन असलेल्या दिसून येतील. म्हणजे याचा अर्थ एका बाजूला रिटेलर मार्केटवरती बुलिश आहे, दुसऱ्या बाजूला एफआय या मार्केटवरती क्लिअरली बेरिश झालेले दिसून येतील. म्हणजे ह्याचा अर्थ क्लिअर आहे मित्रांनो, मार्केटमध्ये रिटेल वर्सेस एफआय चे जबरदस्त फाईट सुरू आहे. या मार्केटवरती जोपर्यंत एफआयज बेरिश आहेत तोपर्यंत मार्केटमध्ये रिव्हर्सल पॉसिबल नाही. मार्केटमध्ये रिव्हर्सल येणार आहे, तो पॉसिबल कुठल्या लेवल्सवरती येऊ शकतो
कुठल्या इम्पॉर्टंट लेवल्स आहेत ते पण आपल्याला पुढे जाईल तसं काय करायचं आहे बघायचं आहे, त्याची चर्चा करायचीच आहे. मित्रांनो, तुम्हाला पण माहित आहे पाठीमागच्या Q1चा देखील रिझल्ट खराब आला, त्याच्या अगोदरच्या लास्ट क्वार्टरचा देखील रिझल्ट जो आहे तो खराब आला होता आणि आता सध्याचे जे रिझल्ट येत आहेत ते देखील इतके आयडियल नाहीत, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि हे महत्वाचं एक कारण जे आहे ते मार्केटमधल्या सेलिंगच्या पाठीमागे असल्याला दिसून येते. IT सेक्टरमध्ये जे काही तबाही सुरू आहे सध्याला, याला देखील हीच गोष्ट जबाबदार आहे. त्याचबरोबर मित्रांनो, TCS सारखी भारतातली सर्वात मोठी IT कंपनी, या कंपनीनं त्यांचं जे टोटल वर्कफोर्स आहे त्याच्या 2% म्हणजे जवळपास 12,000 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकायची ऑलरेडी घोषणा केली. 2008ला ज्यावेळेला जागतिक मंदी आली होती त्या मंदीनंतर आज 2025ला पहिल्यांदाच TCS साठी सर्वात वाईट कालावधी जो आहे तो सुरू असलेला दिसून येतोय. मित्रांनो, फक्त TCS मध्येच प्रॉब्लेम आहे, फक्त IT सेक्टरमध्येच प्रॉब्लेम आहे असं नाहीये, तर पूर्ण मार्केटमध्ये हा प्रॉब्लेम असलेला दिसून येतोय. विशेषतः मोठ्या IT कंपन्यांचा जर विचार केला तर इन्फोसिस सारखा हेवीवेट स्टॉक देखील ऑलमोस्ट त्याच्या ऑल टाइम हाय पासून 29% डाऊन आहे. SL टेक सारखा स्टॉक देखील 27% डाऊन आहे. विप्रो असेल, LT माइंडट्री असेल, मिडकॅप IT सेक्टरचा जर विचार केला, OFSS सारखा स्टॉक असेल, पर्सिस्टंट सिस्टम सारखा स्टॉक असेल, कोफोर्स सारखा स्टॉक असेल, या स्टॉकमध्ये देखील जोरदार सेलिंग असल्याला दिसून येतंय. आणि तुम्ही 5 पैकी 4 IT कंपन्यांचा जर अभ्यास केला, Q1Q प्रॉफिट जे आहे ते या ठिकाणी कमी होताना तुम्हाला क्लिअरली दिसून येते. त्याचबरोबर या कंपन्यांच्या मार्जिनवरती देखील खूप मोठ्या प्रमाणात प्रेशर आहे. इबिटा जो आहे त्याच्यावरती देखील इयर ऑन इयर इम्पॅक्ट येताना दिसून येतोय. मित्रांनो, एका बाजूला कंपन्यांमध्ये ले ऑफ सुरू आहे, दुसऱ्या बाजूला IT कंपन्यांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात AI टेक्नॉलॉजीचा वापर सुरू आहे आणि ह्या कंपन्यांचे जे मोठमोठे क्लायंट आहेत ते आता AIचा वापर करायला लागलेत आणि AIचा वापर करत असल्यामुळं ह्या मागणीला जे आहे त्या IT कंपन्यांच्या सध्या घट येते आणि याचमुळे मार्केटमध्ये हे सेलिंग येताना तुम्हाला दिसून येते. त्याचबरोबर अर्निंगच्या संदर्भात जर विचारात केला तर PNBने एक खूप चांगला रिपोर्ट काढला, त्यामध्ये त्यांनी क्लिअरली सांगितलं की जवळपास 53% पेक्षा जास्त कंपन्यांचा रेव्हेन्यू जो आहे तो आपल्या अंदाजापेक्षा खराब येताना दिसून येतोय असं त्यांनी सांगितलंय. आणि मित्रांनो, तुम्ही जर ओव्हरऑल ब्रोकरेज हाऊसचं जर रिपोर्ट बघितले, कोटक असेल, मोतीलाल ओसवाल असेल, जेफ्रीज असेल, यांनी काही स्टॉकवरती ऑलरेडी बुलिश व्ह्यू ठेवलेला आहे. मित्रांनो, प्रश्न असा आहे की हे जे मार्केटमध्ये सध्या जो प्रचंड मोठा वाद सुरू आहे यामध्ये कुठं शेवट होणार हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. मला वाटतं की अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जोपर्यंत त्यांना हवी तशी डील प्रत्येक देश त्यांना देणार नाहीत तोपर्यंत ते या वादातून माघारी फिरणार नाहीत. अमेरिकेला चॅलेंज देण्याची कॅपॅसिटी भारतामध्ये आहे, रशियामध्ये आहे, चीनमध्ये आहे. ह्या जगातल्या 3 प्रमुख अर्थव्यवस्था जर एकत्र आल्या आणि अमेरिका जो निर्णय घेतोय त्याच्या अपोजिट साईडला चायनाचा ज्या पद्धतीचा स्टान्स आहे, चायनानं ऑलरेडी सांगितले बाबा तुम्ही आमच्यावर 100% टॅक्स लावा, आम्ही तुमच्यावरती 125% टॅक्स लावतो. आता हाच स्टान्स जो आहे तो आता भारताला घेणं गरजेचं आहे, रशियाला घेणं गरजेचं आहे, चीनला देखील घेणं गरजेचं आहे. हे तिघजण एकत्र आले आणि ह्या तिघांनी जर एकत्रित घेऊन जर अमेरिकेला चॅलेंज केलं तर डेफिनेटली अमेरिका बॅकफुटवर येऊ शकतो आणि अमेरिका काही प्रमाणात त्यांचा निर्णय माघारी घेऊ शकतो. पण मित्रांनो, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जे आहेत ना ते खूप खतरनाक व्यक्ती आहे. ते माघारी कितपत घेतील हा देखील मुद्दा बघण्याचा आहे. कारण आता भारत आणि अमेरिकेचा जो ट्रेड डील सुरू आहे, जो वाद सुरू आहे ना, तो मेन ऍग्रिकल्चर कमोडिटीच्या संदर्भात, डेअरी प्रोडक्टच्या संदर्भात आहे, पहिल्यांदा लक्षात घ्या. त्यामुळे भारत देखील सध्या एक स्ट्रॉंग भूमिका घेऊन या ठिकाणी उभा असलेला तुम्हाला दिसून येतोय. मित्रांनो, हा वाद जो आहे तो मला वाटतं की जवळपास 2025 हे वर्ष असंच निघून जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण पाठीमागच्या 1.5, 2, 2.5, 3 वर्षापासून ज्यांनी मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट केलेत त्यांचे जे खूप चांगले रिटर्न्स दिसत होते त्या रिटर्न्सवरती आता बऱ्यापैकी दंड जो आहे तो पडलेला तुम्हाला दिसून येतोय. मित्रांनो, आपल्याला अजून ह्या मार्केटला जर समजून घ्यायचं असेल तर थोडं चार्टचा अनालिसिस देखील करणं गरजेचं आहे. मी तुम्हाला चार्टवरती नेऊन काही गोष्टी समजावून सांगतो, त्यानुसार तुम्ही तुमचे म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट असतील, ETF मधल्या इन्व्हेस्टमेंट असतील किंवा ज्या लार्ज कॅप स्टॉकमध्ये तुमच्या ऑलरेडी इन्व्हेस्टमेंट आहेत आणि त्या इन्व्हेस्टमेंटला तुम्हाला वाटतं की बाबा मला आता ॲव्हरेज आउट करायचा टाइम आला आहे किंवा नाही, ह्या गोष्टी जर जज करायचं असतील तर हा जो मी व्ह्यू देतोय हा तुम्ही काळजीपूर्वक ऐका. मित्रांनो, हा व्ह्यू तुमच्यासाठी कुठल्याही पद्धतीचा खरेदी विक्रीचा सल्ला असणार नाहीये. मी एज्युकेशनल पर्पजने हे सर्व गोष्टी जे आहेत ते तुमच्यासोबत शेअर करतोय. मित्रांनो, सर्वप्रथम हा जो तुमच्या समोर चार्ट येतोय, हा चार्ट जर काळजीपूर्वक तुम्ही बघितला तर या चार्टवरती खूप साऱ्या गोष्टी ज्या आहेत ते तुम्हाला दिसून येतील. या ठिकाणी या चार्टवरती एक लो तयार झाला होता, त्यानंतर हा सेकंड लो तयार झाला, त्यानंतर या ठिकाणी थर्ड लो जो आहे तो ज्यावेळेला इलेक्शन झालं, इलेक्शनमध्ये सरकार परत सत्तेत आलं, इलेक्शनच्या दिवशीचा हा लो आहे.
त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी परत एकदा हा लो जो आहे तो तयार झालेला दिसून येतोय आणि त्यानंतर या ठिकाणी जर बघितलं तर तुम्हाला एक जबरदस्त असा टेक्निकल पुलबॅक आलेला दिसून येतोय. ही जी ट्रेंड लाईन आहे ना मित्रांनो, ही खूप इम्पॉर्टंट ट्रेंड लाईन आहे, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. ह्या ट्रेंड लाईनला मार्केट आल्यानंतर या ठिकाणी परत एकदा मार्केटमध्ये जे आहे ते प्रॉफिट बुकिंग सुरू असलेला दिसून येतंय. मित्रांनो हा जो एरिया आहे ना, हा इलेक्शनच्या अगोदरचा झोन आहे, ज्या ठिकाणी मार्केटनं खूप मोठं कन्सोलिडेशन केलं होतं. त्यानंतर मित्रांनो अमेरिकेमध्ये इलेक्शन झालं, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष त्या ठिकाणी डोनाल्ड ट्रम्प बनले. त्याचबरोबर त्याच दरम्यान इस्रायल इराण असेल, पॅलेस्टाईनचं युद्ध असेल किंवा रशिया युक्रेन वॉर असेल, ह्या सर्व गोष्टी या ठिकाणी यायला सुरुवात झाली. व्याजदराच्या संदर्भात काही निर्णय यायला सुरुवात झाली आणि त्यानंतर हा मार्केटमध्ये ऑन गोईंग इन्सिडन्स घडला. त्यानंतर मार्केटमध्ये एक मोठं करेक्शन बघायला मिळालं आणि हे करेक्शन बघायला मिळत असताना या ठिकाणी काही गोष्टी घडल्या मार्केटमध्ये. त्यानंतर मार्केटनं एक टेक्निकल पुलबॅक जो आहे तो दिला. पण हा टेक्निकल पुलबॅक देण्यापूर्वी या ठिकाणी अजून एक इन्सिडन्स होऊन गेला, तो म्हणजे भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान युद्धाला सुरुवात झाली आणि त्याच ठिकाणी मार्केटनं हा एक इम्पॉर्टंट लो तयार केला आणि इथून मार्केट नॉनस्टॉप वरती गेलं. कधी गेलं? कारण मार्केटला ऑलरेडी ह्या सर्व गोष्टी पचवल्या होत्या, निगेटिव्ह गोष्टी. त्यानंतर अजून एक भर म्हणजे भारत पाकिस्तानचं युद्ध, ही खूप मोठी निगेटिव्ह गोष्ट होती आणि ही देखील गोष्ट जशी मार्केटनं पचवली तसं मार्केट नॉनस्टॉप हायर साईडला तुम्हाला 1 ते 2 महिन्यामध्ये गेलेलं दिसून येतंय. पण मित्रांनो अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जी मुदत दिली होती त्यानंतर या ठिकाणी परत काय झालं, ट्रेड वॉर मध्ये मेन जो कंट्री पुढे आहे ना तो इंडिया आहे. पाठीमागच्या ट्रेड वॉर मध्ये ज्यावेळेला इथं अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी ट्रेड वॉर सुरू केलं त्यावेळेला त्यांचा मेन टार्गेट चायना होता. आता चायनावरून त्यांचा फोकस इंडियावरती शिफ्ट झालाय आणि मार्केटच्या दृष्टीनं 24,500 हा खूप इम्पॉर्टंट सपोर्ट होता आणि हा सपोर्ट जो आहे ना या आठवड्यामध्ये निफ्टी इंडेक्सनं ऑलरेडी ब्रेक केलेला तुम्हाला दिसून येतोय. त्यामुळे मला वाटतं की मार्केटसाठी डाऊन साईडला जर इम्पॉर्टंट काही लेवल्स तुम्हाला आयडेंटिफाय करायचे असेल, ईटीएफच्या माध्यमातून या मार्केटमध्ये काही इन्व्हेस्टमेंट करायचं असेल, तुमच्या ज्या ऑलरेडी SIP सुरू आहेत, म्युच्युअल फंड सुरू आहेत, यासाठी हे मार्केटमध्ये जे करेक्शन झालंय पाठीमागच्या 6 आठवड्यापासून मार्केटमध्ये कन्सिस्टन्सी बेसिसवर लोअर लो हायर लो फॉर्मेशन जो मार्केटमध्ये होतोय हा खूप इम्पॉर्टंट आहे. मित्रांनो प्रत्येक आठवड्यामध्ये मार्केटनं टेक्निकल पुलबॅक घेण्याचा प्रयत्न केला पण मार्केटमध्ये तो टेक्निकल पुलबॅक हायर साईडला सस्टेन होत नाहीये. एखाद्या दिवशी मार्केट वरती जाते पण लगेच दुसऱ्या दिवशी त्या हायच्या वर न जाता तिथून मार्केटमध्ये काय येतंय, या ठिकाणी सेलिंग येत आहे, पहिल्यांदा लक्षात घ्या. या ठिकाणी मित्रांनो हे जे 6 आठवड्याचं नॉन स्टॉप मार्केटमध्ये जे सेलिंग आलेलं हे खूप इम्पॉर्टंट आहे. पाठीमागच्या 1.5 वर्षामध्ये अशी कधीही मार्केटमध्ये कंडिशन आली नाहीये. या ठिकाणी देखील ही कंडिशन आली नव्हती. लक्षात ठेवा मार्केटनं ज्यावेळेला ऑल टाइम हाय बनवला 26,200च्या आसपास समथिंग या ठिकाणी, त्यानंतर मार्केटमध्ये सलग 4 आठवडं नॉन स्टॉप सेलिंग आलं पण 5व्या आठवड्यामध्ये ग्रीन कॅन्डल तयार केली होती. पण इथं मात्र कंडिशन तशी नाहीये मित्रांनो. पाठीमागच्या 6 आठवड्यावरती सेम साईजच्या सेम प्राइस ऍक्शनच्या कॅन्डल कन्सिस्टन्सी बेसिसवर लोअर लो फॉर्मेशन बनवत आहेत आणि हे स्ट्रक्चर जर चेंज व्हायचं असेल तर या मार्केटला सर्वात पहिल्यांदा काय करावं लागेल, 24,550च्या वरती डेली बेसिसवर वीकली बेसिसवर क्लोजिंग द्यावं लागेल. त्याच वेळेला मार्केटचं हे जे स्ट्रक्चर आहे ते काय होईल, चेंज होईल. अदरवाईज हे मार्केटचं स्ट्रक्चर चेंज होणं खूप अवघड आहे, पहिल्यांदा लक्षात घ्या. दुसरा मुद्दा मित्रांनो अजून एक खूप महत्वाचा आहे मार्केटच्या दृष्टीनं, ते म्हणजे मार्केटचे जे इम्पॉर्टंट मुव्हिंग एव्हरेजेस आहेत हे बघणं देखील आपल्याला खूप गरजेचं आहे. तर मुव्हिंग एव्हरेजेसचा जर विचार केला मार्केटमध्ये तर 50 EMA जो आहे ना तो खूप इम्पॉर्टंट लेवलला आहे, तो आहे 24,000ला. आणि मला वाटतं की मार्केटचं जर ब्रॉडर टाइम फ्रेम बघितलं तर या टाइम फ्रेमवरती मार्केटला एकदा 24,000पर्यंत येणं अपेक्षित आहे. आता 24,000 काय खूप लांब राहिलेलं नाही, पहिल्यांदा लक्षात घ्या. मे बी मार्केट 24,000च्या आसपास काय करू शकतं, या ठिकाणी टेक्निकली सपोर्ट घेण्याचा प्रयत्न करू शकतं. जर मार्केटनं 24,000 या ठिकाणी जर टेक्निकल सपोर्ट होल्ड नाही केला, या मुव्हिंग एव्हरेजच्या जर खाली मार्केटनं क्लोजिंग दिलं तर मला वाटतं की या ठिकाणी मे बी पॉसिबल सेलिंगचं प्रेशर जो आहे तो वाढू शकतो. मध्ये MTFच्या माध्यमातून खूप मोठ्या पोझिशन आहेत, जवळपास 80-86 हजार कोटीच्या पोझिशन आहेत. मित्रांनो या पोझिशन जर MTF मधल्या स्क्वेअर ऑफ व्हायला सुरुवात झाली 24,000च्या खाली तर या ठिकाणी रिटेलर पॅनिक होऊ शकतो आणि ही खूप मोठी पोझिशन स्क्वेअर ऑफ झाल्यानंतर मे बी मार्केट 100 डे EMA जो आहे वीकली चार्ट वरती जो 22,899ला प्लेस्ड आहे, या ठिकाणी देखील मार्केट येण्याचा प्रयत्न करू शकतं. व्ह्यू तुम्हाला विचारात घेणं गरजेचं आहे आणि त्यानुसार या आठवड्यासाठी तुम्हाला तुमचं इन्व्हेस्टमेंट प्लॅन तयार करणं गरजेचं आहे. मित्रांनो तुम्ही जर अजूनपर्यंत आपल्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल, युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज पहिल्यांदा युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करा.
त्याचबरोबर मित्रांनो, तुम्हाला या मार्केटमध्ये एस-आय-पी सुरू करायचं असेल, हेल्थ इन्शुरन्सचा तुम्ही शोधत असाल, टर्म इन्शुरन्स शोधत असाल, त्या ठिकाणी तुम्हाला हे सर्व प्रॉडक्ट जे आहेत ते अवेलेबल करून दिले जातील. त्याचबरोबर मित्रांनो, तुम्हाला जर शिकायचं असेल स्टॉक मार्केट, तर 15 ऑगस्ट निमित्त आम्ही एक जबरदस्त धमाकेदार ऑफर तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत, ज्यामध्ये तुम्हाला प्रोफेशनल ट्रेडर कोर्स, स्विंग ट्रेडिंग कोर्स फक्त आणि फक्त 50% डिस्काउंट वरती मिळत आहे. मित्रांनो, ही ऑफर परत तुम्हाला मिळणं अवघड आहे. त्यामुळे या ऑफरचा देखील लाभ तुम्ही ताबडतोब घ्यावा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.